नमस्कार मंडळी, ऋतू आयमंदाचा या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपले पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. मंडळी, ऋतू आयमंदाचा या चॅनलला आपल्याकडून जो प्रतिसाद मिळतो आहे त्याबद्दल आपले मनपूर्वक धन्यवाद. आपण असेच अभिप्राय देत राहा आणि या चॅनलच्या माध्यमातून ही माहिती सर्व दूर पोहोचेल अशा पद्धतीने आपण असेच अविरत कार्य करीत राहा. आपल्या शुभेच्छांमुळे किंवा आपल्या या प्रतिसादामुळेच आपल्या चॅनलने आज हा एक चांगला टप्पा गाठलेला आहे. तर मंडळी, आज आपला जो दिवस आहे किंवा आज आपला जो वार आहे तो आहे अक्षर गणवृत्ताचा. अक्षर गणवृत्तामध्ये आज आपण बघणार आहोत इंद्रवज्रा. इंद्रवज्रा हे वृत्त जे आहे ते पौराणिक काळापासून ते अगदी आजपर्यंतच्या रचनासुद्धा या वृत्तात झालेल्या पाहायला मिळतात. नेहमीप्रमाणे अक्षर गणवृत्त म्हटलं की त्यात गण हे आलेच. त्यातले गण विभाजन कसं आहे ते बघूया आपण. त्याचे गण आहेत त त ज ग ग. अक्षरसंख्या आहे 11 आणि यती आहे 6व्या अक्षरावर. ठीक आहे. याचं उदाहरण मी तुम्हाला सांगतो. जे याचं लक्षणगीत आहे ते म्हणजे ती इंद्रवज्रा म्हणजे कवीने ताता जगा गा गण येती जीने त्या अक्षरे येती पदात 11 तारी हरी जो धरी शंख चक्रा. तर मंडळी, असं हे लक्षणगीत त्यामध्ये सांगितलेलं आहे की गण कोणते आहेत, किती अक्षरं आहेत, ही माहिती त्यामध्ये दिलेली आहे. तर मंडळी, असो तर आपण नेहमीप्रमाणे अक्षरगणवृत्त आपण जेव्हा पाहतो त्यावेळेला आपण काय करतो, प्रत्येक रचने प्रत्येक जी चरण आहे त्या चरणातल्या जी अक्षरे आहेत त्या अक्षरांचे 3-3 अक्षरांचा एक गट असे आपण गट करून घेतो आणि मग त्याखाली लघुगुरूच्या खुणा करून घेतो आणि लघुगुरूच्या खुणा पाहून मग आपण ते कोणत्या गणामध्ये मोडतं ते आपण पाहतो. तर आपण त्याप्रमाणे लिहून घेतलेलं आहे. यासाठी आपल्याला काय आवश्यक आहे महत्त्वाचं, तर आपलं जे सूत्र आहे अक्षर गणवृत्ताचं ते कोणतं, यमाता राज भान सलगा, हे आपल्याला आपल्यासमोर ठेवायचं आहे. नेहमीप्रमाणे आपण 3-3 अक्षरांचे गट करून घेतले. बघा, ती इंद्र, गुरु गुरु लघु म्हणजे त गण, वज्रा म्ह गुरु गुरु लघु म्हणजे त गण, णी जे क लघु गुरु लघु म्हणजे ज भान ज गण आणि वीने 2 गुरुच्या मात्रा. त्यानंतर पुढची ओळ ता ता ज गुरु गुरु लघु त गण आपल्याला माहितीच झालं कारण आपण तो नेहमी बऱ्याच वृत्तांमध्ये आपण तो वापरलेला आहे. गा गा ग गा गा ग गुरु गुरु लघु पुन्हा त गण. ताराज ताराज आहे ना लक्षात. ण येती लघु गुरु लघु ज भान, हे सुद्धा माहिती आपल्याला यमा तारा ज भान सलगामध्ये, हो की नाही. आणि जीने पुन्हा गुरु गुरु. अजून एक ओळ पाहूया. त्या अक्ष गुरु गुरु लघु त गण, रे येती गुरु गुरु लघु त गण, अदात लघु गुरु लघु ज गण, 11. आता इथे 11 हे मुद्दाम लिहिलेलं आहे बरं का. 11 असं नसतं, ते 11 असतं. पण हे 11 लिहिलेलं आहे कारण आपल्याला त्या गणात बसवायचं आहे म्हणून. तर 11 असल्यामुळे काय होणार, गागा. तारीह गुरु गुरु लघु त गण, री जो ध गुरु गुरु लघु म्हणजे त गण, री शंख लघु गुरु लघु ज गण, चक्रा म्हणून पुन्हा ग आणि ग. तर मंडळी, आपल्या हे लक्षात आलं असेलच कारण आता याचा बराच सराव आपला झालेला आहे. आता गण कसे पाडायचे मला वाटतं ही काही समस्या राहिलेली नाही कारण आपण त्यात अगदी माहीर झालेले आहात. असो, तर या वृत्तातली माझी एक स्वरचित कविता आहे इंद्रवज्रा वृत्तातली, ती मी आपल्यासमोर आता सादर करतो. पंचगव्याचं महत्त्व सांगणारी ही कविता इंद्रवज्रा या वृत्तामध्ये मी केलेली आहे, ती आपल्यासमोर सादर करतो. कवितेचं नाव आहे पंचगव्य. गोपाळ धेनूस चरावयाला नेमेची जाती सहगोप बाला, रानात पावा घुमताच सारे
गोदुग्धधारा स्रवती तुषारे, हंडा भरोनी मथुरेस जाती, गोरस्य कुंभे शिरसी वहाती, गोमूत्र ठेवीत कुपी भरोनी, शेणा सहार्यातून साठवोनी, गोपी दह्यासी मथिती रवीने, लोणी वरिये हलत्या गतीने, देताच उष्मा सुटता सुवासे, आज्यास ठेवी बरणीत खासे, थापी व शेण्या चुल इंधनाचे, भिंतीस भूसी पसरावयाचे, आरोग्यदायी महती सुजाणा, श्रीकृष्ण नांदे शिशुबाल राणा, श्रीकृष्ण नांदे शिशुबाल राणा. तर मंडळी, या गोकुळातलं जे पंचगव्याचं महात्म्य मी इथे सांगण्याचा प्रयत्न केला आहे आणि गोकुळाचं त्यामध्ये चित्र रेखाटण्याचा प्रयत्न केला आहे. तर आपल्याला ही कविता आणि आजचा हा आपला भाग आवडला असेलच. तर नेहमीप्रमाणे आपण आपल्या या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनवर बटन दाबायला अजिबात विसरू नका. आणि मुख्य म्हणजे आपल्या या चॅनलवर भरभरून प्रेम करत राहा आणि आपले अभिप्राय, आपली मतं, आपले प्रश्न कमेंट बॉक्समध्ये जरूर विचारत राहा. पुन्हा भेटूया. धन्यवाद.